तर आजच्या या नवीन एपिसोडमध्ये आपण ट्राय करणार आहोत 30 किंवा 30 पेक्षा जास्त वर्ष पिंपरी चिंचवडकरांना मिसळच्या चवीचा वेळ लावणाऱ्या मिसळ स्पॉट. तर नमस्कार, मी गीतेश, तुमचा व्हिडिओ फ्रिक्स. तर आजच्या या ओल्डेस्ट मिसळ इन पिंपरी चिंचवडच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया. पहिला स्पॉट आपण आता ट्राय करणार आहोत. टाळगाव एरियामध्ये ज्ञानराज भुवन नावाने ही मिसळ खूपच प्रसिद्ध आहे. जवळपास 50 वर्षाहून जास्त झालेल्या या मिसळच्या जागेवर अजूनसुद्धा लोक तेवढीच गर्दी करतात जेवढी आधी करायची. तर 80 रुपयाला मिळणारी ही मिसळ आणि मिसळसोबत तुम्हाला मटकी वाटी, कांदा आणि दहीची वाटी देखील ॲडिशनल दिली जाते. बाकी ठिकाणी तुम्हाला दही वाटी ही सेपरेट घ्यावी लागते. आणि आपण आता ॲक्च्युली मिसळ बघूया की कशी आहे. तर जसं तुम्हाला दिसतं की इथे शेव आणि गाठे वापरले जातात. इथे फरसाणवाली मिसळ ही नाही आहे. थोडा वेळ झाल्यामुळे जरा मिसळ सॉगी झाली आहे. सोबत हलकीशी तरी देखील आपण टाकूया. वरतून थोडीशी मटकी. मस्तपैकी रस्सा पावात सोक करून पहिली आपण टेस्ट घेऊन बघूया. मिसळ खायला थोडा वेळ लागल्यामुळे थोडीशी सॉगी झाली, पण चव तरी कायम. काही फॅन्सी प्लेटिंग नाही आहे ना, कोणती जाहिरातबाजी, पण तरी लोक आवडीने खातात. हलकं दही टाकून पण ट्राय करूया. दही टाकल्यावर थोडीशी चव माइल्ड होते. तर ओल्डेस्ट मिसळचा दुसरा जो स्पॉट आहे तो आकुर्डीमध्ये बजाज ऑटोच्या समोर असलेलं 1994 पासूनचं हे जयश्री मिसळ हाऊस. ही देखील मिसळ तुम्हाला 80 रुपयालाच मिळेल. आणि तुम्ही बघू शकता की पोर्सिलिनच्या भांड्यामध्ये ही मिसळ दिली जाते. आणि सेम तुम्हाला रस्सावाटी, 2 पाव आणि कांदा दिला जातो. पहिली जी मिसळ होती तिथे आपल्याला दही वाटी ॲडिशनल मिळत होती, म्हणजे दही वाटी वगळता बाकीचा सगळा पोर्शन सेम आहे. तर आपण आता मिसळ ट्राय करून बघू. ही देखील मिसळ शेव आणि चिवड्यापासून आहे, पण मला थोडासा फरसाण याच्यामध्ये दिसतो. तर पहिले आपण सुरुवात करून बघूया. पोर्सिलिनच्या भांड्यामध्ये जेव्हा मिसळ दिली जाते तेव्हा जरा त्या मिसळचा जुनेपण किंवा आपण म्हणू शकतो की एक जो वाईब आहे जुना, तो आपल्याला कळतो. फरसाण असल्यामुळे आणि गरम रस्सा, पोहे पण दिसतात त्याच्यामध्ये. 2 वेगळ्या गोष्टी आहेत, पोहे आणि फरसाण. तर या मिसळमध्ये या 2 गोष्टी आहेत. जो रस्सा आहे त्याच्यामध्ये फरसाण पूर्णपणे मेल्ट झाला आहे. आणि मटकीची मिसळ ही देखील टेस्टसुद्धा मस्त आहे. रस्सा आपल्याला जो ॲडिशनल हा दिलेला आहे त्याच्यामध्ये बाकी मटकी वगैरे नाही आहे, प्लेन रस्सा आहे. आणि या प्लेन रस्सा ॲड केल्यामुळे थोडासा मिसळला अजून तिखट असा फ्लेवर येतो. झटकेदार मिसळ खाल्ल्यानंतर एक छास तो बनता आहे. थंडगार छासचं एक घोट आणि मिसळचं जे स्पाइसनेस असतं ते एकदम माइल्ड होऊन जातं. तर चला आता पुढच्या मिसळच्या स्पॉटला बघूया. तर पुढचा जो मिसळ पॉईंट असणार आहे आपला तो ओल्ड मुंबई पुणे हायवे आहे. तर त्याच्या चिंचवड सर्कलच्या जवळच असलेला मयूर मिसळ. तर इथली मयूर मिसळ हे लोक 1989 पासून इथे खात आहेत. आणि मिसळची जी किंमत आहे ती 90 रुपये आहे. तर आपण आता मिसळ ऑर्डर करूया आणि बघूया की मयूर मिसळ कशी लागते. तर 90 रुपयाला मिळणारी मयूर मिसळ याच्यामध्ये रेग्युलर रस्सा तर हे देतातच आहे, पण त्यासोबतच त्यांचा एक तर्री सेपरेट देतात ते. आणि मिसळ तुम्ही बघायला गेलात तर मिसळमध्ये जो पोह्याचा चिवडा आहे तो देखील वरून टाकला जातो. तर आपण आता ट्राय करून बघूया की ही मिसळ कशी लागते. तर मिसळमध्ये जो आहे पोह्याचा चिवडा देखील त्यांनी दिलेला आहे वरती. आणि ही देखील मटकी मिसळच आहे. पण आता टेस्ट देखील करून बघूया की ही मयूर मिसळ कशी लागते. या मिसळमध्ये शेवेचं प्रमाण जास्त दिसते कम्पॅरेटिव्ह.
विदाऊट तरीचा घास आपण ट्राय करून बघू. शेव वरून टाकलेली असल्यामुळे खालचं जरी पर्सन मेल्ट झालंय, वरची जी शेव आहे ती क्रिस्पीनेस त्याचा कायम आहे. तर आता आपण नेक्स्ट जो बाईट आहे तो यांच्या लाल जी एकदम स्पायसी तरी दिसते त्याच्यासोबत पण एकदा ट्राय करूया. कारण आपण आता नॉर्मल जो फर्स्ट बाईट घेतला तो एकदम माइल्ड असा आला. खरं सांगू का, जो मेन जो फ्लेवर आहे तो यांच्या तरीचाच आहे. तर मिसळची बरीच ठिकाणे अशी असतात की जिथे बटाटा भजी देखील तेवढीच प्रसिद्ध असते. तर आपण आता मयूरची बटाटा भजी देखील मागवली. तर बटाटा भजी आपण ट्राय करून बघूया. बटाटा भजी ते बरोबर ग्रीन चटणी देखील त्यांनी दिलेली आहे आणि मिरच्या, तळलेल्या मिरच्या. चटणी थोडी पाणीदार आहे पण लेट्स सी. मिसळमध्ये जेवढी मजा आली ना तेवढी काय भजीमध्ये आलेली नाही. तर आजच्या आपल्या शेवटच्या लोकेशनला पोचता पोचता बऱ्यापैकी पाऊस लागला आणि पाऊस लागला त्यामुळे आपल्याला उशीर देखील झाला. आणि आपल्या लिस्टमध्ये जी मिसळ होती 1995 पासूनची अतिथी मिसळ ती काय आपल्याला आज ट्राय करता नाही आली कारण ती बंद होती. तर आजच्या या ओल्डेस्टच्या सिरीजमध्ये तितकी ओल्ड नाही पण जवळपासच असलेली एक 20 वर्ष जुनी पण नारायणगावमधली सुप्रसिद्ध अशी ही परिवार मिसळ आपण ट्राय करायला आलेलो आहेत. तर या एपिसोडचा जो आपण मिसळ सिरीज बनवली तर मिसळ या ठिकाणी न ट्राय करताना ती जी स्पेशालिटी आहे ती म्हणजे कढी मिसळ. तर आपण कढी मिसळ ट्राय करणार आहोत. तर 90 रुपयाला मिळणारी ही कढी मिसळ आपल्याला पोर्सिलिनच्याच भांड्यात येते. म्हणजे जसं आपण बाकीच्या मिसळ ट्राय केल्या आणि मी तुम्हाला सांगितलं की जुनं जे आपण ट्राय करतो आज ओल्डेस्ट मिसळ आपण ट्राय करतो तर त्याच्यामध्ये जेव्हा मिसळ पोर्सिलिनच्या भांड्यात येते तर जरा एक फील येतो किंवा आपण काहीतरी वेगळ्या किंवा गावरान पद्धतीची आपण मिसळ खातो. तर या मिसळमध्ये देखील फरसाण वापरलेलं जात नाही आहे. त्यामध्ये फक्त शेव आणि पापडी तुम्हाला मिळेल. तर कंटिन्युअस दिवसामध्ये 3 मिसळ कंटिन्यू खाल्ल्यानंतर आता ही कढी मिसळ आपण ट्राय करून बघूया याची टेस्ट कशी लागते. जो शेव आणि फरसाण या मिसळसोबत येतो, कढी मिसळसोबत येतो तो पूर्णपणे मेल्ट झालेला आहे याच्यातसुद्धा. आणि ही एक वेगळी चव आपण आता घेणार आहोत. ही मिसळ म्हणावं की नाही हा प्रश्न आहे पण कढी मिसळ ही जी टेस्ट आहे खूपच डिफरंट आहे आपण बाकी ट्राय केलेल्या मिसळपेक्षा. तुम्ही जर कढी मिसळ ट्राय केली नसेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा, तेव्हाच तुम्हाला याची खरी चव कळेल. या आंबट गोड मिसळने या एपिसोडात आपण शेवट करतोय. पण तुमच्या आवडतीचा जो मिसळ स्पॉट असेल तो आम्हाला नक्की कळवा, ते आम्हाला कव्हर करायला आवडते. आणि तुम्ही जर आपला चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा. आणि अशाच खाद्यप्रबंधीच्या डेली अपडेट्ससाठी आपला जो इंस्टाग्राम पेज आहे त्याला देखील फॉलो करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका खाद्यप्रबंधीच्या नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.